अपॉइंटमेंट विथ डेथ अगाथा ख्रिस्ती भाग 2 प्रकरण 9. रेमंड बॉयंटन आला. बहीण भावात लक्षणीय साम्य होतं. चित्त विचलित झाल्याचं किंवा भयाचं कोणतंही चिन्ह त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हतं. खुर्चीवर बसत तो पायरोला म्हणाला, बोला, तुझी बहीण बोलली का काही? हो, तिच्या सांगण्यावरूनच मी इथं आलो. तुमचे संशय योग्य आहेत हे मला समजतंय. आमचं बोलणं तुम्ही ऐकलत आणि माझी सावत्र आई अकस्मात मरण पावली. यावरून तुम्हाला आमचा संशय येणं साहजिकच आहे. मी तुम्हाला इतकंच खात्रीपूर्वक सांगू शकतो की आमचं ते बोलणं ठार वेडेपणाचंच होतं. आम्ही असह्य मानसिक तणावाखाली होतो. आमच्या सावत्र आईला मारण्याच्या त्या बिनबुडाच्या बकबकीनं तो तणाव किंचित सैल झाला इतकंच शक्य आहे. पायरो म्हणाला, सकाळी आम्हाला आमचा तो बेत तद्दन मूर्खपणाचा वाटला. मी शपथेवर सांगतो मॉसियर, त्यानंतर त्याचा आम्ही विचारही केला नाही. अर्थात आता असं बोलणं खूप सोपं आहे. माझ्या शब्दावर तुम्ही विश्वास ठेवावा अशी माझी अपेक्षाही नाही. पण वस्तुस्थितीचा तुम्ही विचार करावा असं मला वाटतं. 6 वाजण्याच्या थोडं आधी मी आईशी बोललो. त्यावेळी ती जिवंत होती. तिची प्रकृतीही ठीक होती. त्यानंतर मी माझ्या तंबूत गेलो. तोंड वगैरे धुवून जेवणाच्या तंबूत गेलो आणि बाकीच्यांच्यात मिसळलो. त्यावेळेनंतर मी किंवा कॅरोल त्या तंबूच्या बाहेर पडलोच नाही. सर्वांच्या बरोबर होतो. माझी आई हृदयक्रिया बंद पडूनच वारली. तिचा मृत्यू नैसर्गिकच होता. नोकर माणसांची सततची वर्दळ तिथं होती. आईला कोणी येऊन मारणं शक्यच नव्हतं. तुला माहिती आहे का की सारा किंगनं आईला तपासलं तेव्हा तिनं असं मत दिलेलं आहे की 6:30ला तिनं आईला तपासलं तेव्हा तिचा मृत्यू 1.5 किंवा 2 तासांपूर्वी झालेला असावा. आश्चर्यानं थक्क होत रेमंडनं विचारलं, सारानं असं मत दिलं? हो. आता यावर तुझं काय म्हणणं आहे? पण हे अशक्य आहे. तशी सारा किंगची साक्ष आहे. आता तू मला सांगतो आहेस की सारानं तपासण्याआधी 40 मिनिटं तुझी आई जिवंत होती. हो, जिवंत होतीच. साराची काहीतरी चूक झाली असेल. कोणती तरी एक गोष्ट तिनं विचारात घेतली नसावी. मी पुन्हा एकदा खात्रीपूर्वक सांगतो, 6 वाजण्याच्या जरा आधी आई जिवंत होती. मी तिच्याशी बोललेलो आहे. मॉसियर, तुमचे विचार पूर्वग्रह दूषित आहेत. तुम्ही सतत गुन्ह्यांच्या वातावरणात वावरत असता. प्रत्येक अकस्मात झालेल्या मृत्यूमागे गुन्हा घडलेला असावा असं तुम्हाला वाटत असतं. अहो, रोज माणसं हृदयविकारानं मरत असतात. त्यांचा मृत्यूही अकस्मातच झालेला असतो. आता असा प्रत्येक मृत्यू हा खूनच असतो का? आता तू मला माझा व्यवसाय शिकवायला लागलेला आहेस. मुळीच नाही. मला इतकंच म्हणायचंय की आमचं ते मूर्खपणाचं बोलणं ऐकून तुम्ही पूर्वग्रह दूषित झालेले आहात. चुकतो आहेस तू. दुसरंही एक कारण आहे. डॉक्टर जिराड यांच्या औषधांच्या पेटीतून कोणीतरी विष काढून नेलेलं आहे. विष? आईवर विष प्रयोग झाला असा तुम्हाला संशय आहे? हो. तुझ्या मनात काही वेगळी योजना होती का? काय योजना मनात होती तुझ्या? योजना अशी होती की मला यावर काहीच बोलायचं नाहीये. जशी तुझी इच्छा. रेमंड तडक खोलीतून निघून गेला. पायरोनं आपल्या वहीत नोंद केली, रेमंड बॉयंटन 5:55.
नंतर त्यानं मोठा कागद घेऊन त्यावर काही लिहायला सुरुवात केली. लिहून होताच तो विचारात घडला. त्यानं वहीत लिहून ठेवलेली टिपणं अशी होती: बॉयंटन कुटुंबीय आणि जेफरसन कोप तळातून बाहेर जातात. अंदाजे 3:05 डॉक्टर जिराड आणि सारा किंग तळातून बाहेर पडतात. अंदाजे 3:15च्या सुमारास लेडी वेस्टहोम आणि पियर्स तळातून बाहेर जातात. 4:15 वाजता डॉक्टर जिराड तळावर परत येतात. अंदाजे 4:20च्या सुमारास लेनॉक्स बॉयंटन तळावर परत येतो. 4:35ला नादीन बॉयंटन तळावर परत येऊन म्हातारीशी बोलते. 4:40ला नादीन बॉयंटन सासूला सोडून जेवणाच्या तंबूकडे जाते. अंदाजे 4:50ला कॅरोल बॉयंटन तळावर परत येते. 5:10ला लेडी वेस्टहोम, पियर्स आणि जेफरसन कोप तळावर परत येतात. 5:40ला रेमंड बॉयंटन तळावर परत येतो. 5:50ला सारा किंग तळावर परत येते. 6 वाजता म्हातारी मेल्याचं समजतं. 6:30ला अपॉइंटमेंट विथ डेथ अगाथा ख्रिस्ती भाग 2 प्रकरण 9 येथे समाप्त.